मागे वळून पाहिलं आणि असं काहीसं दिसतात. सगळ्यात आधी राजनंदिनी कुठे आहे पाहिलं. काय झालं ते पाहूच यात. पण त्याच्या आधी बघा इथे सकाळी उपमा केला होता नाश्त्यासाठी आणि राजनंदिनीला मी दिला होता. ज्याप्रमाणे मी तिला भरवते तसंच सेम पाहून ती भरवत होती त्याला. एक्झॅक्टली सगळं जे आम्ही करतो ना तेच पाहून म्हणजे त्याला पप्पी-जप्पी देण्यापासून त्याला या गाडीवरती बसवणं हे सगळं करते त्याच्यासोबत. त्यानंतर मी गेले होते माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर कारण राजनंदिनीच्या बोरणांसाठी काहीसं साहित्य खरेदी करायचं होतं. तिथून थोडी शॉपिंग पण केली कारण सगळीकडे सध्या आता सेल वगैरे चालू होता. तर ना राजनंदिनीने जे डाळिंब होते ना ते सगळे असे फेकले होते त्यामुळे त्यातला सगळा रस बाहेर पडला होता. माझ्या पायावर सुद्धा उडला होता. लंचमध्ये बनवली होती मम्मीने ही गावाकडून पाठवलेली भाजी. खूप टेस्टी झाली होती. इव्हनिंगला नरेंद्रच्या ऑफिसचा एक सेमिनार होता तिकडे जाण्यासाठी निघालो आणि राजनंदिनीला सुद्धा खूप छान तयार केलं होतं. बाहेर एकदा गेलो ना आणि रस्त्यावर सोडलं की ती मागे वळून पाहतच नाही, आपली पळतच सुटते. सांगायला मला नक्कीच आवडेल कारण जेव्हा नरेंद्रची आणि माझी ओळख झाली होती त्यावेळेस नरेंद्र या हॉटेलवरती ॲज अ रिसेप्शनिस्ट किंवा कॅप्टन म्हणून काम करायचे. बट आता त्याच हॉटेलवरती एका दुसऱ्या कंपनीचे मॅनेजर म्हणून येथे स्पीच देत आहेत. तर खरंच ही माझ्यासाठी खूप प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट होती. त्यानंतर जेवण केलं आणि घरी आलो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.